की शंकर महाराजांचा जन्म कसा झाला, काय झाला, याच्यापेक्षा त्यांनी पुढं काय केले. हो. शंकर महाराजांचं वागणे पहिल्यापासून विक्षिप्त होतं. जन्मले तेच मुळे 8 ठिकाणी वाकडे होते. त्यावेळी ते सोंगाड्या म्हणून काम करायचे, कारण अष्टावक्र पाय थोडेसे त्यांचे वाकडे होते. हे पहिलं स्वामींचं दर्शन आणि शंकर महाराजांची भेट ही पहिली झालेली आहे. दत्तू साळवीचा जो जो हे होता तमाशा मंडळ, त्याच्यामध्ये ते काम करायचे. त्या ह्याच्यात सांगितलं, जे नट होता शंकरचं काम करणारा, त्यांनी सांगितलं की चिलया बाळाला उडव, मुंडकं त्याचं उडव. आता हे काय, हे सगळ्याच्या पलीकडे गेलेले, याने खरं मुंडकं उडवलं त्याचं. तर त्यावेळेला नाशिकला कुंभमेळा होता आणि कुंभमेळ्यामुळे तिथं बऱ्याच साधूंची आणि लोकांची गर्दी होती. साधू संत एकत्र. त्या गर्दीमध्ये ते इकडं तिकडं फिरून शिवाच्या मंदिरात दर्शन घेऊन ते एका पायरीवर बसले होते. बसले असताना तिथे एक धोतर पांढरशुभ्र आणि सदरा घातलेला तरतरी पण तेजस्वी माणूस दिसला. आणि ते विचारले, बाबा अरे तू कोण आहेस, काय आहेस? कारण यांचे केस विस्पारलेले, 8-10 वर्षाचा मुलगा, डोळे एकदम बोलकेन टपोरे, तरतरीत नाक, त्यामुळे आकर्षण करून घ्यायचं, कारण ती आतली ताकद आहे. तर तू सगळ्यापेक्षा वेगळा आहेस, तू एवढं निश्चित. मग त्याला बरोबर घेऊन गेले तिथं मंदिरात. मग बाहेरून त्यांना माहिती विचारली की तू कुठून आलास, कशा करता आलास, कोणा करता आलास, कोण आहेस तू. हे सगळं झाल्यानंतर ते म्हणले की ह्याचा विचार करायला मी इथं आलो, की मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी कोण आहे, हा विचार मी करतो. नमस्कार, मी डॉक्टर मानसी जाधव. डॉक्टर मानसी स्टॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर मानसी स्टॉकमध्ये इथं आपण बोलतो अध्यात्म, जीवनशैली आणि सेहत. आज आपल्या रिक्वेस्टवरती परत आपण सुधीर काका रानडेंना आपण परत बोलवलेलं आहे शंकर महाराजांचे अनुभव ऐकण्यासाठी. मागच्या एपिसोडमध्ये आपण खूप सुंदर प्रतिसाद दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. माझी एकच इच्छा आहे आणि आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि आपल्याला काय बघायचं आहे ते तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं तर त्या संदर्भामध्ये आम्ही परत काकांसोबत त्या त्या विषयावरती, त्या त्या टॉपिकवरती एपिसोड्स करू. नमस्कार काका, आपलं परत आपल्या शोवर खूप खूप स्वागत आहे. जय शंकर. बोल गोरक्षनाथ महाराज की जय. बोल बाबा हरनाथ महाराज की जय. गुरुमाऊली ज्ञाननाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मध्ये थोडासा खंड पडला, पण पुन्हा आपण हा शंकर महाराजांचा पॉडकास्ट चालू करतोय. त्याच्याकरता बऱ्याच लोकांना आवडलं आहे, कमेंट्स आल्या आहेत चांगल्या. त्यामुळं अजून कोणाला काही शंका असतील तरी आपण काढून घेऊ. फक्त आवडीने बघून विचार करून कमेंट टाका. तेच की एक काहीतरी सांगायचं म्हणून तसं नको. कारण आम्ही जे बोलतो ते आमच्या हातात काहीतरी पक्की माहिती असते, त्या याने आम्ही बोलत असतो. अंदाजपंजे गोळा करून आम्ही कुठेही माहिती सांगत नाही. जी जिवंत लिखाण आहे त्या याच्यावरच आम्ही माहिती सांगतो. की जे शंकर महाराजांकडनं आमच्या वडिलांना कळली, ज्ञाननाथजींना, त्यांनी आम्हाला सांगितली किंवा महाराज काही वेळेला त्यांच्या शरीरात प्रवेश करायचे, म्हणजे महाराज हयात असल्यापासून प्रवेश करायचे. त्यातून आम्हाला ज्या काही गोष्टी कळल्या खऱ्या किंवा डॉक्टर धनेश्वरांकडनं कळल्या, त्यात आम्ही सगळ्या आत्मसात करून ह्या जगापुढे आता मांडतोय की त्याचा उपयोग त्यांना पुढं व्हावा आणि त्यातून काहीतरी सुधारणा व्हावी, काहीतरी बोध घ्यावा. त्याकरता हे पॉडकास्ट आपण सगळे करतो. आता प्रत्येकाच्या याच्यात जर बघितलं तर नेहमी म्हण आहे की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे कधी शोधायला जाऊ नये, कारण त्याला अनेक कंगोरे असतात. नदी वाहताना कुठं घाण होते, पुढं स्वच्छ होते, किंवा ऋषीमुनींचे जन्म जे झालेले आहेत काही,
ते सुद्धा काही विचित्र ह्याच्यातून झालेले आहेत, पण ते कार्यकर्ता झालेले आहेत खास, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याला जात पात पंथ असं काही नसतं, की जगाला बोध देणं हेच त्यांचं काम असतं. त्यामुळे जास्त करून ते कुठं जन्मले आणि काय जन्मले हे आपण चिवडत बसण्याची काही गरज नाही, अगदी की फक्त पुढं आपल्याला त्यांच्याकडनं काय मिळणार हे बघणं आहे. आता प्रत्येकाच्या या संत सत्पुरुष आहेत यांच्या जन्माच्या अनेक कथा आहेत किंवा त्याच्यावर बरंच विवरण झालेलं आहे, की हे महाराज असे कुठं जन्म, हे महाराज तुझ्याकडून, असं काही नाही आहे. परंतु एक आपण शिकलेले आहोत, आपण सायन्स जाणतो अगदी किंवा आपण सगळी माहिती आहे आपल्याला. पाण्याचं एक थेंब तयार होतो, तो सुद्धा काय अचानक तयार होत नाही, की हायड्रोजन ऑक्सिजन 2+1 मिळून पाण्याचा थेंब तयार होतो. बरोबर झाडाचं बी जेव्हा आपण जमिनीत लावतो तेव्हा त्या बीचं आणि जमिनीचं संयोग होऊनच झाड निर्माण होतं. नक्कीच त्याप्रमाणे एक लक्षात घ्यायला पाहिजे, की कुठलाही संत सत्पुरुष, अगदी देवसुद्धा आपण म्हणतो, हो त्या अचानक काय आभाळातनं येऊन पडलेले नाही आहेत, अगदी की कुठंतरी कशाच्या रूपाने त्यांनी जन्म घेतले. मग कोणी प्राणी रूपात घेतले, कोणी मत्स्याच्या ह्याच्यात घेतलेले आहेत, अगदी. कोणी रेतामध्ये घेतलेले आहेत, कोणी ऋषींच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. असे प्रत्येकाचे जन्म वेगळे वेगळे आहेत. पण त्याच्यावर काही जी कव्हर चढवली जातात ही बऱ्याच वेळेला चुकीची असतात आणि त्याच्यावरनं बरेच वाद निर्माण होऊन जे त्यांनी अध्यात्म सांगितलं हे राहतं बाजूला आणि आणि त्याच्यावरच वादावादी चालू होते आणि हे आपल्याला नको आहे. त्याकरता खास आपण याची माहिती देतो की शंकर महाराजांचा जन्म कसा झाला, काय झाला, ह्याच्यापेक्षा त्यांनी पुढं काय केले. हो कारण शंकर महाराजांचा जन्म कोणी म्हणतं त्या सिंहाच्या ह्याच्यात सापडले, कोणी म्हणतं, परंतु अचानक कुठली गोष्ट घडत नाही. त्यामुळे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ते त्या घराण्यात जन्माला आलेत त्यांच्या आणि ते भेटले, गाठही झालेली, त्यांनी सांगितले, हो. त्यांच्याकडे बरीच माहिती आहे. माहिती आहे त्यांची. त्यामुळे प्रश्न पुरावे आहेत ते. बरं त्याच्याकरता आपल्या घरात एवढा सत्पुरुष असताना कोणी कुठल्याही प्रॉपर्टी करता अधिकार सांगायला कोणीच जात नाही. बरोबर त्या ह्याच्याकडे काही गरजही नाही आहे तेवढ्याकरता. त्याकरता त्याच्यावरनं वादावादी व्हायची गरज नाही. कारण आमच्या वडिलांनी सांगितलं, महाराजांना समाधी दिल्यानंतर त्यांचे जुळे भाऊ तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं की आमचे शंकर महाराज हे तिसरे भाऊ आहेत, त्यामुळे आपल्याला मान्य केलं पाहिजे ते नक्कीच. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे. अगदी तर त्याकरता त्या गोष्टीत न शिरता आपण तेव्हापासूनचं कार्य जन्मापासूनचं पुढं बघायचं हो. त्या ह्याच्याकरता. ते लहानपणी 7-8 वर्षाचे असताना शंकर महाराजांचं वागणे पहिल्यापासून विक्षिप्त होतं. अगदी जन्मले तेच मुळे 8 ठिकाणी वाकडे होते, अष्टवक्र जन्मताच अष्टवक्र होते. अष्टवक्र आणि तुम्ही जर बारक्याने बघितलं तर अष्टावक्र गीता तुम्ही वाचेल असेल, हो राजा जनकाच्या दरबारात होऊन घेतात. हो ते जर DNA आपण बघितले, विचार केला, तो होऊ शकत नाही का? तोच जन्म आहे, होऊ शकत नाही का अष्टावक्राचा? आणि त्याचे पुरावे सगळे आपल्याला मिळतात. जसं आपण म्हणतो की नाही माझ्या नातवाच्या ह्याच्यात पणजोबाचं उतरलंय, त्यांचा अंगठा वाकडा होता तसा ह्याचा वाकडा आहे, याची खूण तिथं आहे, त्याची त्यांची खूण आहे, म्हणजे हे DNA बरोबर येतो आपला, त्याच्यापर्यंत होऊ शकतं. त्यामुळे अष्टावक्र ते पहिलेही होते आणि आत्ताही होते. त्याची सुद्धा कथा आहे की कसे अष्टावक्र झाले, अच्छा त्याची सुद्धा कथा आहे आपल्याकडं त्याच्या, पण आत्ता ते मी घेत नाही त्याच्या. तर शंकर महाराज राहायला विचित्र होते, वागणं विचित्र होतं, हुशार होते सगळे 7व्या-8व्या वर्षापासून. त्यावेळी त्या दावत मलिकच्या जंगलामध्ये ते जायचे यायचे, असा उद्योग त्यांचा चालायचा. आई वडिलांच्या घरात राहायचे ते व्यवस्थित, म्हणजे खेळकर स्वभावाचे होते. त्यावेळेला एक वेळेला ते तीर कामटा घेऊन बाहेर पडले आणि तीर कामटा घेऊन शिकारीला निघाले. ते शिकारीला निघाले असताना जंगलामध्ये दावल मलिकच्या एक बारीक हरणाचं पिल्लू होतं, त्याच्या मागे ते लागले. अच्छा आता नाथांच्या सुद्धा अशाच कथा आहेत. आणि मागं लागले बाण घेऊन आणि मारणार, अच्छा बाण सोडणार, पळत सुटले. त्यावेळेला तिथं एक धिप्पाड पुरुष उभा राहिला येऊन
अतिशय तेजस्वी, नंतर तब्येत मजबूत त्याची, जवळजवळ 7 फूट त्याची उंची होती. आणि त्यांनी त्या हरणाच्या पिल्ल्याला उचललं आणि घेतलं, छातीशी धरलं. आता महाराजही भारी, ते काय कोणाला घाबरणार आहेत पहिल्यापासून. म्हणून ते म्हटले ते हरण माझं आहे, तर तू हे सोड. ते म्हटले अजिबात सोडणार नाही. तू याचा पाठलाग करून तू मारणारा कोण? तुला या जीवाला मारण्याचा अधिकार कोण दिला? त्याला जगण्याची त्याची त्याची मुभा आहे, तू त्याला मारणारा कोण? हे म्हणले नाही ते माझं आहे, मी बाण सोडीन. म्हणून त्यांनी तो बाण सोडला. बाण सोडल्यावर तो एक छातीला तरी लागला असता, नाही तर त्या हरणाला तरी लागला असता. परंतु सोडलेला बाण हा त्या व्यक्तीच्या पायाशी पडला. पायाशी पडल्यावर ते सत्पुरुष म्हणले की तुझा नमस्कार मला मिळाला. आणि म्हणून ते धरायला गेले, तर त्या जवळ त्यांना घेतलं आणि त्या हरणाला सोडलं आणि म्हटलं कोणाला मारायचा अधिकार हा आपल्याला नाही आहे. आणि तू जो जन्मला आहेस तू ह्याच्यासाठी नाही आहेस, तुला लोकांना जीवदान द्यायचं आहे, पुढचं कार्य करायचं आहे, याच्याकरता तुझा जन्म आहे. मग त्यांना कवळून घेतलं, त्या मुलाला मिठीत घेतलं महाराजांना आणि सांगितलं तू घाबरू नको, मी तुझ्याबरोबर आहे. ती व्यक्ती म्हणजे स्वामी. हे पहिलं स्वामींचं दर्शन आणि शंकर महाराजांची भेट ही पहिली झालेली आहे. त्यानंतर शंकर महाराज घरी आले गेले. त्यानंतर तिथून पुढं निघाले ते. त्यावेळी ते सोंगाड्या म्हणून काम करायचे, कारण अष्टावक्र पाय थोडेसे त्यांचे वाकडे होते. त्यामुळे आता लोकांनी त्यांचा उपयोग करून घेतला. दत्तू साळवीचा जो हे होता तमाशा मंडळ, त्याच्यामध्ये ते काम करायचे. आणि कामामध्ये त्यांनी त्या याचा वर्क चालू होता. त्या ह्याच्यात सांगितलं, जे नट होता शंकरचं काम करणारा, त्यांनी सांगितलं की चिलया बाळाला उडव, मुंडकं त्याचं उडव. आता हे काय, हे सगळ्याच्या पलीकडे गेलेले. यांनी खरं मुंडकं उडवलं त्याचं. उडवल्यावर ते पोरगं गेलं. झाले आरडाओरडा चालू झाला सगळा, की पोलीस पाटलाला बोलवलं, सगळं केलं, धरपक. ते घाबरले, लहानच होते ते शंकर महाराज, घाबरले. त्यावेळेला ते पुन्हा सत्पुरुष तिथे येऊन उभे राहिले स्वामी. आणि त्यांनी त्यांच्या संजीवनी मंत्राने त्या मुलाचं मुंडकं जोडलं, त्याला सजीव केला. ही ताकद फक्त स्वामींमध्येच आहे किंवा या सद्गुरू सत्पुरुषांमध्येच आहे. बाकी आपण कुठला जीव करू शकत नाही, त्यामुळे मारण्याचाही अधिकार आपल्याला नाही. त्याप्रमाणे त्यांनी संजीवनी मंत्र म्हणून त्याला जिवंत केलं. ते पोरगं उठून बसलं. ते उठून बसल्यावर सगळे लोक खुश झाले, गदारोळ पडला. आता पोलीस धरणार म्हणून हे पळत सुटले. ते पुढं पळत सुटले जंगलामध्ये, मागं स्वामी. आता त्यांना वाटलं की हा धिप्पाड पुरुष आपल्याला धरणार म्हणून तेही पळत सुटले. दोघेही पाठोपाठ चालू. ते घाबरल्यावर महाराज पडल्यानंतर ते सत्पुरुषाने येऊन स्वामींनी त्यांना उचललं आणि म्हणले तू घाबरू नको, मी तुला काही करणार नाही, मी धरायला आलेलो आहे, पण मी धरणार ते तुला आयुष्यभर धरणार आहे. कारण तुझी माझी गाठ ही जन्मोजन्मीची आहे, आत्ताची नाही आहे. त्याकरता तू मला हे करू नको. आणि आता पुढचा जो व्यवसाय तर तू नाशिकला जा, नाशिकवरनं पुढची दिशा तुझी आहे. अच्छा, म्हणजे स्वामींनी सांगितलं. ह्या घटनेनंतर स्वामींनी स्वामी मग ते घरी आले. घरी आई वडिलांना सांगितलं. आई वडिलांना थोडं दुःख झालं. त्यावेळेला त्यांना मोठे भाऊ होते. निपुत्रिक नव्हते चिमणराव आणि या दोन जुळे भाऊ झाले ना त्यांना भाऊ होते. आणि त्याच्यानंतरही 2 भाऊ होते. यांना घरामध्ये सपडू म्हणायचे. सपडू म्हणून म्हणायचे त्यांचं नाव. आणि सपडू नंतरही शंकर महाराज झाले. आणि वाकडे म्हणजे शंकर म्हणून त्यांचं नाव ठेवलं, पण मुळात त्यांना सपडू म्हणून म्हणायचे त्या ह्याच्यामध्ये. तिथून जे निघाले तर आई वडिलांना भेटले. आईने प्रेमाने, शेवटी आईच आहे ती सांभाळणारी, तिच्याच याची जन्म घेतलेला आहे. मग शेवटी तिने काही त्यांच्याबरोबर खायला पदार्थ दिले, एक कापड दिलं की हे तुझ्याबरोबर राहू दे. आणि जड अंतःकरणाने शेवटी ते निरोप दिला, कारण हे काय ऐकणार नाहीत, कारण प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे त्या ह्याच्याप्रमाणे. त्याप्रमाणे हे निघाले. मच्छिंद्रनाथांच्या बाबतीत अशीच घटना घडली, सेम टू सेम. त्या भागात बघू आपण, ते आपण नाथांचं बघू त्यावेळेला.
ते तिथून निघाले असताना ते म्हणले आपण या जंगलात इथं पीर दावक मलिकच्या तिथं पीराचं ठिकाण आहे, तर तिथं आपण पहिलं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. म्हणून ते दावक मलिकला त्या जंगलात पीराच्या ठिकाणी आले. पीराच्या ठिकाणी दर्शन घेतले. तिथं तो पुजारी जो होता त्या याला सांगितलं की अरे असं असं मी जातोय. तर ते म्हणले बाबा ही खडीसाखर घे. खडीसाखर त्यांना प्रसाद दिला आणि ते म्हणले मला महाराजांचं काहीतरी दे, कारण ती समाधी होती ती नाथपंथाच्या सिद्धाची समाधी होती. पण पूर्वीच्या वेळेला हे मोमेडियन जे राज्य होतं आपलं आलं मुसलमान राज्य, त्यावेळेला आपली मंदिरं येते त्यांनी खूप खलास केलेले. मग त्यावेळेला नाथांनी ठरवलं की आपल्या ज्या समाध्या आहेत त्या आपण त्या टाईपमध्ये बांधायच्या आणि पीर म्हणून नाव ठेवलं. महंताऐवजी पीर म्हणून नाव ठेवलं. आणि त्यामुळं आपल्या या समाध्यांना कुठेही धक्का नाही आहे. फक्त फरक एवढाच आहे की त्यांच्या दक्षिणोत्तर कबरी असतात आणि आपल्या पूर्व पश्चिम समाध्या आहेत. हा फरक आहे तेवढा. हा माहिती नव्हता फरक. हा फरक आहे तेवढा त्या इम्पॉर्टंट आहे हे. म्हणजे कारण एक दोन हे समाध्या आम्ही ज्या ओपन केल्या ज्या मोमेडियनच्या ताब्यात होत्या, या भिवरीला इकडं तिकडं जोंदरला, त्यावेळेला वडिलांनी त्या मोकळ्या केल्या सगळ्या समाध्या आणि तिथं आपले साधू बसवले. आत्ता तिथं आपले साधू आहेत त्या ह्याच्यात. रविनाथजी होते सगळे तिथं होते त्यावेळेला, बुधनाथजी होते तिथे त्यावेळेला. हे सगळे साधू तिथं बसवले. आणि त्याच्यानंतर महाराज बाहेर निघाले, तिथं दर्शन घेतलं. त्या यांनी एक शाल दिली त्यांना हिरव्या रंगाची त्या याच्यावरची आणि म्हणले ही तुझं रक्षण करेल. असं करून तिथनं ते बाहेर पडले आणि फिरत 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 आता नाशिक, सटाणा आणि अंतापूर हे तसं जवळपासच आहे. तिथून फिरत फिरत ते नाशिकला आले. आणि नाशिकला आल्यानंतर तर नाशिकला काय कोण कुठं जायचं, तर त्यावेळेला नाशिकला कुंभमेळा होता. आणि कुंभमेळ्यामुळे तिथं बऱ्याच साधूंची आणि लोकांची गर्दी होती. साधू संत एकत्र. त्या गर्दीमध्ये ते इकडं तिकडं फिरून शिवाच्या मंदिरात दर्शन घेऊन सगळीकडं फिरून इकडं तिकडं बघून ते एका पायरीवर बसले होते. नदीच्या काठावर, गोदावरीच्या काठावर बसले असताना तिथे एक धोतर पांढर शुभ्र आणि सदरा घातलेला आणि गळ्यामध्ये एक भगवा कपडा आणि केश येते असा तरतरीत पण तेजस्वी माणूस दिसला. तेजस्वी माणूस दिसल्यावर तेही बघत राहिले. तेव्हा त्यांचं लक्ष महाराजांकडे गेलं आणि म्हणून त्यावेळेला त्या मुलाकडे म्हणजे महाशंकरकडं हे ते आले आणि ते विचारले बाबा अरे तू कोण आहेस काय आहेस, कारण यांचे केस विस्पारलेले, 8-10 वर्षाचा मुलगा, डोळे एकदम बोलकेन टपोरे, तरतरीत नाक, त्यामुळे आकर्षण करून घ्यायचं कारण ती आतली ताकद आहे शेवटी काही झालं तरी. आणि ते विचारलं, सगळी चौकशी केली त्याची आणि म्हणले बाबा चांगलं तू भेटलास तर तू सगळ्यापेक्षा वेगळा आहेस तू, एवढं निश्चित. मग त्याला बरोबर घेऊन गेले तिथं मंदिरात. मग मंदिरात बसले, सगळं म्हणणं करणं त्यांचं झालं. मग बाहेरून त्यांना माहिती विचारली की तू कुठून आलास, कशा करता आलास, कोणाकरता आलास, कोण आहेस तू. हे सगळं झाल्यानंतर ते म्हणले, महाराज म्हणले, शंकर महाराज म्हणजे शंकर, की ह्याचा विचार करायला मी इथं आलो की मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी कोण आहे हा विचार मी करतो. आता मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला एकाने टाकलेली एक कमेंट की 7-8 वर्षाचा मुलगा एवढं बोलू शकतो का. परंतु त्याच्यावर माझं म्हणणं आहे, माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यामुळे आपण आत्ताच त्यांचं वय बघायचं नाही. हे पान मागून भरत आलेलं आहे आणि मागून भरलेलं पान हे पुढे चालू होते. खूप छान. त्यामुळं पुढच्या याला तुम्ही 8 वर्ष बघू नका. त्यांचे विचार हे मागचे रुजलेले आहे. जसं पुनर्जन्म आपण मान्य करतो, घटना घडलेली आता पुनर्जन्माची, त्या याच्याप्रमाणे हे सुद्धा मान्य करायला पाहिजे. कारण हा जगाकरता पुनर्जन्म आहे, जगाच्या उद्धारासाठी आहे. त्यामुळे यांनी तो पुढं चालू केलं की मी कोण आहे. म्हणून त्यांना ते प्रश्न पडले की शेवटी तो अवतार असला तरी मानव धर्मात आलेला तो मानव याच्यात जेव्हा जन्म घेतो त्यावेळेला देवांना सुद्धा सगळे मानवाचे
नियम लागू होतात. होतं. त्यांना गुरु करावा लागतो. हो, तुमच्या रामाला गुरु वसिष्ठ करावे लागले, अगदी. कृष्णाला सांदीपनी करावे लागले. त्यामुळे गुरुशिवाय, गुरु किल्लीशिवाय पर्याय नाही. एकदा मानव धर्मात आल्यानंतर फक्त एवढंच आहे, आपल्याला मागचं समजत नाही. त्यांची मागची जागृती ही जागी असते. ती वेळ आली की बरोबर ते त्या याच्यात जागे होतात. झोपून राहत नाही, आपल्याला नाही कळत. म्हणून तो त्यांच्यात आणि आपल्यात हा फरक आहे. अगदी. म्हणून त्यांचं वय बघायचं नसतं, पण त्यांचं काय हुशारी आहे आणि मागचं कसं कनेक्टिंग होतं हे बघणं महत्त्वाचं आहे त्या ह्याच्यात. त्यामुळे त्यांनी बघितलं, सगळं झालं. अगदी. तर त्यांनी विचारलं की महाराज तुम्ही कोण? तर म्हणले मी आध्यात्मिक मार्गातला. आता आपण स्वतः कोणी सांगत नाही असं. आताचे सगळे सांगतात मी असं आहे, मी तसं आहे, आणि मी एवढ्या याला पोचलो तेवढ्या. हे लोक सांगत नाहीत, कळतही नाही शेजारी बसते तरी. पण सांगायचंही नसतं त्यांना. गरज नसते काय सांगायची. त्यामुळे ते म्हणले मला शिवनाथ बाबा म्हणून म्हणतात, अच्छा. आणि पहिली मी नाथपंथी आहे म्हणले. म्हणून शंकर महाराजांची आणि शिवनाथ बाबांची नाशिकला पहिली गुरु शिष्यांची भेट झाली. कुंभमध्ये. हो, कुंभमेळ्यात स्वामींनंतर. तिथं सगळी चर्चा झाल्यावर, बोलणं झाल्यावर ते म्हणले की एका याच्यावर बघत बसले, आणि तिथून ते म्हणले तू माझ्यावर आता ह्याला चल, त्र्यंबकेश्वरला चल. अच्छा. त्र्यंबकेश्वरला काही गुहा आहेत, काही तिथं शिवाने उपासना केलेली आहे. त्र्यंबकचं 12 ज्योतिर्लिंगापैकी ठिकाणी कुशावर्त तिथं आहे, तर तू माझ्यावर चल. त्यामुळे ते त्याला तिथं घेऊन गेले. तिथं घेऊन गेल्यावर सगळी कुशावर्ताची माहिती सांगितली की कुशावर्त निर्माण कसं झालं, की गौतमी ऋषींनी कसं हे मिळालं, आणि त्यांनी गाईला काडी कशी टाकली, गणपतीने कसा वेश घेतला, आणि त्याच्यामुळे हे कुशावर्त कसं निर्माण झालं, ही सगळी माहिती त्यांना दिली. तिथल्या गुहांची माहिती दिली, शिवाची माहिती दिली, त्र्यंबकेश्वरची. आता स्वतः प्रत्यक्ष शिवच म्हणल्यावर प्रश्न येतोय, काय प्रश्न? एकरूपच. तिथं ते एकरूप झाले महाराज, लहान असून सुद्धा एकरूप होऊन काही अंतरात्मा त्यांचा एकत्र झाला. हो. त्यामुळे ते एकरूप तिथं ध्यान लागलं त्यांचं. तिथं बसले. मग महाराजांनी त्यांना उठवलं, आणि मग बरोबर पुन्हा सगळी माहिती देऊन अनपानशिला नेलं की हे नाथपंथाचं मुख्य ठिकाण आहे. गैनीनाथांची इथं गुफा होती, निवृत्तीनाथांची गाठ आणि गैनीनाथांची ही इथं पडलेली, आणि नाथपंथाची सुरुवात इथनं झालेली आहे. नाव काय परत एकदा सांग. गहिनीनाथ. नाही, ती जागा. तुमची ही काय आता मी सांगितलं नाव ते थोडंसं मला समजलं नाही नाव. ठीक आहे, हरकत नाही. तर ती जागा जी आहे ती जागा मोठी शिळा आहे. अच्छा. त्या शिवळ्या 1000 ते 1500 साधू जमू शकतात. आणि तिथं अजून सुद्धा जो कुंभमेळा येतो 12 वर्षांनी, ते सगळे साधू तिथं जमतात, त्या खडकावर जमतात. त्र्यंबकेश्वरला. हो, त्र्यंबकेश्वरला त्या खडकावर जमतात. त्या खडकावर बसून सगळे पूजाविधी करतात, आणि पूजा करून तिथं साईडला रूम आहे, तिथं पात्र देवता त्याला म्हणतात नाथपंथाची, की राजा परशुरामाला जी प्राप्त झाली, 12 वर्ष उभी राहून निक्षत्रिय पृथ्वी केली, आणि 12 वर्ष उभा राहून त्यांनी जे तपश्चर्या केली, आणि ती जी देवता मिळाली ती एका भोपळ्याच्या ह्याच्यात त्यांनी घेतली, म्हणून ती पात्र देवता म्हणतात. आणि त्या देवते 12 वर्षांनी ते पात्र चेंज करतात. ते अनुपानशिला पर्वत. अच्छा. अनुपानशिला पर्वत ते म्हणतात. अनुपानशिला पर्वत. तिथं बसतात ते, आणि तिथून पूजाविधी करून ते चेंज करून सगळे जे 12 वर्ष जे महंत बसलेले आहेत त्या मठावर, किंवा राजे मुख्य असतात तिथं, त्या चेंज होतात, आणि चेंज करून मग सगळे पुन्हा मँगलोरला 6 महिने येतात. तो 6 महिने प्रवास चालू असतो. बरं. तर तिथं त्यांना नेलं शंकर महाराजांना, तिथं सगळी माहिती दिली त्यांना, आणि तिथून पुन्हा खाली नाशिकला आणलं. आणि नाशिकला ते म्हणले की आता इथून तू हिमालयात जायचं अभ्यास करायला, की बद्रीनाथ केदारनाथ हे आपलं मुख्य ठिकाण आहे, की नर नारायण तिथं होते, शिव स्वतः तिथं होते, आणि तिथूनच सगळ्यांची निर्मिती आहे. म्हणून प्रत्येक नाथपंथीय साधू होऊन गेलेले, त्यांनी सगळी 12-12 वर्ष तपश्चर्या
ही तिथं बद्रीनाथला केलेली आहे. त्यामुळे बद्रीनाथला अतिशय महत्व आहे. स्वतः भगवान बद्रीनाथ विष्णू आणि तिथे केदारनाथ हो दोन्हीकडे. दोन्ही महत्व. शिव केदारनाथ हो त्याची सुद्धा फार सुंदर गोष्ट आहे हो. की तिथं आधी केदार आहे बद्रीनाथला. हम्म. तर पहिलं केदारेश्वर होतं की ना, हे तिथं राहायचे शिव आणि पार्वती. हम्म. परंतु एकदा लहान मुलाचं रूप घेऊन ही जागा यांना आवडली होती, विष्णूंना. हम्म. ही जागा आवडली तर शिव तर देणार नाहीत, मग जागा घ्यायची कशी? तर काहीतरी खेळ केला पाहिजे बरोबर. म्हणून बालरूप धारण केलं त्यांनी आणि दार वाजवलं आणि आत आले आणि पार्वती शिव बाहेर निघाले होते. तर पार्वतीने त्या बालकाला पाहिलं, मग किती छान रूप आहे, फार सुंदर रूप आहे. म्हणून ते शिव म्हणले, शिवांनी ओळखलं होतं. ते म्हणले या मुलाच्या नादाला तू लागू नकोस, तू हरवून बसशील, लक्षात ठेव. ते म्हणले हे बालक काय करणार आहे, हे बालक आहे म्हणले. म्हणून त्याला पार्वतीने जवळ घेतलं आणि त्याला व्यवस्थित झोप आली म्हणून त्याला पलंगावर झोपवलं आणि शिव पार्वती दार लावून निघून गेले. निघून गेल्यानंतर जेव्हा ते परत आले त्यावेळेला हे बाळ रूप विष्णू रूप घेतलं आणि ते म्हणले आता मी ही जागा देणार नाही, ही जागा माझी आहे. म्हणून शेवटी शिवाला केदारला यावं लागलं अच्छा. आणि भगवान विष्णू बद्रीला तिथं राहिलेले आहे. बरं. आणि लक्ष्मीने त्यांच्यावर सावली धरली बोरीच्या रूपात, म्हणून बद्री. आणि म्हणून तिथं आधी केदार आहे. मग त्या आधी केदारचं दर्शन घेतल्याशिवाय केदारचं दर्शन होत नाही. बरोबर. ही पद्धत आहे तिथली. म्हणून म्हणले की शंकर आता तुला तिथं जावं लागेल आणि तिथं गेल्यानंतरच तुला पुढच्या गोष्टी प्राप्त होतील. मग ते म्हणले मला काही रोड माहीत नाही आहे, तर मी जाणार कोणाबरोबर? मग त्यांनी काही साधू लोकांची त्यांच्याशी गाठ, कारण त्यांची ओळखी सगळीकडे होत्या हो. शिवनाथजींच्या. मग त्यांनी गाठ घालून दिली आणि हे साधू तुला बरोबर नेतील. म्हणजे इथनं निघाल्यानंतर शिवनाथजी डायरेक्ट प्रकट झाले तिथं बद्रीनाथला. बद्रीनाथला. इथून महाराजांना पाठवून दिलं त्यांनी. तिथून महाराजांना आणि पाठवून दिलं. पुढे जाऊन डायरेक्ट बद्रीनाथलाच भेट झाली परत. आणि तिथून मग या साधूंबरोबर त्यांचा प्रवास चालू झाला. मग गावून गाव थांबून इकडं तिकडं सगळा आनंद, जंगलाचा आनंद, नद्यांचा आनंद, कुठं काय नवीन ऐकायला मिळतंय, कधी काय माहिती मिळते, ही सगळी बघत 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 ते सगळा प्रदेश हिंडत बघत शेवटी आले ते ऋषिकेशला. अच्छा. आता ऋषिकेश हे दार आहे, हम्म. कारण दोन्ही टेकड्यामधनं ती अलकनंदा आणि वाहते हो. आणि तिथं संगम आहे त्यांचं त्याच्यात. आणि ऋषिकेशला महत्त्व आहे त्यामुळे तिथं अगदी. ते द्वारच म्हणतात आणि देवभूमी आहे. तिथपासून आपल्याला इकडं परत यावंसं वाटत नाही. अगदी. मग ऋषिकेशला थांबले. ऋषिकेशला त्यांनी आरती केली गंगेची. गंगेची आरती करून तिथं ते दिवा बिवा घेतला, तो दिवा व्हायला, गंगेची पूजा केली. नंतर हरी की पावडी तिथं दर्शन घेतलं त्यांनी. नाथपंथाचा मोठं तिथं मठ आहे, तिथं गेले, तिथं दर्शन त्या साधूंबरोबर घेतलं. तिथं काही दिवस राहिले ते. आणि तिथं हे आरती ज्या वेळेला संध्याकाळी तिथं गंगेची असते तर बघण्यासारखी आरती सुंदर, अप्रतिम. मी सगळे केली. दिवे बिवे सुंदर दिसतात. खूप छान. तर तिथं स्वामींचं दर्शन त्या दिव्यात शंकरांना झालं. अच्छा. आणि हात वर करून ते म्हणले की शंकर मी तुझ्या पाठीशी घाबरू नको. तिथं शंकराला दर्शन झालं, शंकरला स्वामींचं पुन्हा. स्वामींचं. आणि मी तुझ्या बरोबर आहे, तू काही काळजी करू नकोस. असं करून पुन्हा ते म्हणले की स्वामी बघा इथं मला भेटले, तो येतो रूप. आणि ते झाल्यानंतर पुढं ते साधू लोक हरिद्वार ऋषिकेशपासून पुढं निघाले. मग रामवाडा येते कर ते बद्रीनाथला आले. बद्रीनाथ आले, बद्रीनाथचं दर्शन घेतलं, केदारचं दर्शन घेतलं, केदारचं दर्शन घेऊन बद्रीनाथला पुन्हा आले इथं. मग बद्रीनाथला आल्यावर पुढं 4 धाम करायला ते साधू निघाले. तर त्यावेळेला शंकर म्हणले की आता बाबा तुम्ही पुढं जा, मी काही इथं येत नाही, मी आता इथंच थांबतो. बद्रीनाथला थांबतो. बद्रीनाथला थांबतो म्हणल्यावर ते साधू म्हणले आता आणायचा आलायस तर आमच्यावर 2च राहिले धाम, तर तू धाम कर ना आमच्याबरोबर आणि पुन्हा वाटलंच इथे. तर नाही म्हणले आता मला कंटाळा आलाय, चालवत नाही पायामुळे, तर आता मी इथंच थांबतो आणि इथं मी स्थायिक होणार. असं म्हणून ते पुढं गेले. पुढं गेल्यावर
आधी शंकर महाराज बद्रीनाथ सगळे हिंडले. बद्रीनाथ त्रिजगती मंदिर, हो बद्रीनाथाचं मंदिर, गोरक्षनाथांनी जिथं उपासना केली ती गुहा, विश्वंभराचं घर, की गोरक्षनाथांची त्यांची गाठ झाली आणि विश्वंभरनी गोरक्षनाथांची सोय सगळी केली, राहण्याची याची त्याची सगळी. आणि विश्वंभर हे आद्य शंकराचार्यांच्या घराण्यातले विश्वंभर त्यांना भेटले. ते ही सगळी माहिती शंकर महाराजांनी तिथं घेतली. आणि तिथून घेतल्यानंतर ते म्हणले आता राहायचं कुठं निश्चित. 3 गुफा बघितल्या पण कुठं राहायचं, काय राहायचं. त्यावेळी त्या लाकडी एक पूल आहे, त्या पुलावर उभे असते कोपऱ्याला, तर दुसऱ्या कोपऱ्याला शिवनाथ बाबा दिसले त्यांना अरे बाप. आणि हसले बघून. ते म्हणले बाबा तुम्ही इथं कसे काय. अरे तू निघाल्यापासून मी तुझ्या पाठीशी आहे म्हटले, सगळी सोय लावणारा आहे, तू काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. मग शिवनाथ बाबा भेटल्यावर त्यांना आनंद झाला, मिठी मारली त्यांनी शिवनाथ बाबांबरोबर, कारण बरेच वर्ष नाशिकला होते ते बरोबर. तिथं गेल्यावर मग शिवनाथ बाबा पुन्हा सगळे परिक्रमा त्यांची झाली. मग ते झाल्यानंतर तुला आता इथं उपासना करावी लागेल. तर जागा तुला 2-3 गुहा त्यांनी बघितल्या, तर जिथं शिव आणि पार्वतीचं लग्न झालं आहे अच्छा. ती जागा त्रिजगती आहे. हो मी गेली ती. हां, त्रिजगती. खूप छान आहे. तिथं विष्णूची मूर्ती आहे, एका साईडला लक्ष्मीची भूदेवीची मूर्ती आहे, श्रीदेवीची मूर्ती आहे, हो असं ते ठिकाण आहे. तिथं ती गुफा आहे. आणि ते म्हणले की ही गुफा ही मला आवडली, आधी मी इथं बघून गेलो आहे. आणि जरी थंडी वाटली तरी गवाक्ष लावून घेता येतात, थंडी थांबते. आणि उघडली तर मस्त हवा पाणी वारा येतो आहे. तर सगळ्या दृष्टीने मला ही नाजी गुफा आवडली. तर नाजी म्हणले ही गुफा चांगली आहे, तर तिथं तू बस. ते झाल्यानंतर की आता इथून उपासना चालू करायची. तर ते म्हणले आता मी उपासना म्हणजे काय करू. बरोबर. शंकरने प्रश्न विचारला की उपासना म्हणजे मी काय करू आता, कारण मला काही माहीत नाही आहे. बरोबर. तर ते म्हणले तुला आतले पडदे जरी उघडले जातील तशा ह्या गोष्टी तुला कळतील, पण मी तर आहे, मी तुला सुरुवात करून माहिती करून देतो, कारण नाथपंथी होते. मग त्यांनी ती गुहा सगळी स्वच्छ केली. की गुहा स्वच्छ करून तिथं धुना चेतन केला. आणि नाथपंथामध्ये धुनाला अतिशय महत्त्व आहे, की ती अग्निपूजा आहे. हो आणि अग्नी हा अतिशय महत्त्वाचा आहे, की आपल्या शरीरात सुद्धा अग्नी आहे. तो चालू असेल तर सगळ्या गोष्टी चालू राहतात, नाही तर काही पचत नाही आपल्याला. त्याप्रमाणे अग्नीला महत्त्व अतिशय आहे. त्याप्रमाणे धुनाला आमच्या इथं अतिशय महत्त्व आहे, की जिथं मठ किंवा साधू असेल तो पहिला धुना लावतो, हो की तिथं शक्ती असतात. आणि ते मंत्र म्हणून धुना जागृत करायचा असतो, की त्याच्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज आपलं कार्य करतात. पुन्हा साईडला जे प्राणी कीटक आहेत ते सुद्धा हीटनी जवळ येत नाही, धुरानी जवळ येत नाहीत आणि साधकाला त्रास होत नाही. म्हणून तो धुना गोल निर्माण करायचा, की शेवटी हे विश्व आहे, शून्यातून सगळी निर्मिती आहे, म्हणून गोल धुना करायचा. त्याचे आतमध्ये काही मंत्र आहेत, ते मंत्र म्हणजे की रम तत्व से धुना चला चले आकाश, हे काही मंत्र आहेत. ते मंत्र म्हणून तो धुना चेतन करता. सूर्य गायत्री काही म्हणून ते मंत्र म्हणून आमच्या पद्धतीप्रमाणे आदेश उपदेश करून 4 दिशांचे 4 महेश त्यांना आदेश करून तो धुना नाथजींनी चालू केला. तो धुना चालू करून त्यांना आसन लावून दिलं, कुशासनाचं आसन दिलं, त्याच्यावर पातळ कपडा घातला आणि आसन लावून या आसनावर तो उपासना करायची. म्हणते ती दिशा कुठली पाहिजे हे सगळं शिवनाथ बाबांनी त्यांना सांगितलं. शिवनाथ बाबांनी सांगून त्यांना बसवलं की क्रिया काय करायच्या, कशा करायच्या. तर तू म्हणले आता सोहमची उपासना कर. ते म्हणले सोहम म्हणजे काय. इथपासून सुरुवात होती की सोहम कशाला म्हणतात काय. ते म्हणले की सोहम हे आपल्या शरीरातलं महत्त्वाचं तत्व आहे आणि सोहम हा मूळ आहे, त्यातनं निर्मिती झालेली आहे.
की ज्या वेळेला आपण श्वास घेतो, आपली इडा पिंगला नाड्या आहेत, सूर्यनाडी चंद्रनाडी म्हणतो त्याला आपण. बारक्याने बघितलं एक चंद्राकृती असते आणि एक गोल असते, नाकाची तुम्ही क्रिया बघा, त्याप्रमाणे त्याला सूर्यनाडी म्हणतात, चंद्रनाडी म्हणतात. त्याप्रमाणे आत आपण जेव्हा श्वास घेतो सूर्यनाडीकडनं, त्यावेळेला त्याचा आवाज जो येतो तो सो 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 करत येतो, म्हणून सो. आणि तो कार्य करून जेव्हा उच्छ्वास बाहेर पडतो त्यावेळेला तो हम म्हणून बाहेर पडतो. तो मी नाही, तो मी नाही, तो मी नाही, म्हणजे सोहम. खूप सुंदर. हे त्यांनी सांगितलं. मग ते म्हणले आता हा घेतला की काय होतं, की सोहम घेतल्यामुळे तुझी एक तर ह्या नाड्या स्वच्छ होतात. ह्या नाड्या घेतल्यामुळे ज्या वेळ तू धारणा करशील, ध्यान करशील, एकाग्र होशील, त्यावेळेला हळूहळू तुझी जी मधली नाडी आहे, सुषुम्ना म्हणतात तिला, की ती आपल्या योगिक क्रियेमध्ये महत्त्वाची आहे. डॉक्टरी शास्त्रात तुम्ही उघडून बघितले तर दिसणार नाही, दिसणार नाही, माहितीच नाही त्या जगाला हे. किंवा कुठे चक्रही तुम्हाला दिसणार नाहीत. त्याप्रमाणे हे हवेप्रमाणे तयार होतात. एखादं वादळ तयार होतं, हो त्याप्रमाणे तुमच्या उपासनेप्रमाणे ही चक्र जी आहेत ती उद्दीपित होतात. हो आणि तसे तसे तुमची कार्य ही पुढं चालू होतात. मग ही सगळी माहिती, शरीर रचना, ही सगळी त्यांना समजून सांगितली की पुढं काय काय होणार आहे, काय नाही. मग त्यावेळेला ते म्हणले की त्यांनी बसून, शिवनाथजींनी त्यांना सोहम करून दाखवला. सोहम करून दाखवून त्यांनी पाठीतनं कसा चालू होतो श्वास हे चालू दाखवलं. आता आपण तर डॉक्टर आहात, आपल्याला माहिती की चेकिंग करताना पहिला आडवं पाडून टेटस्कोप लावून बघतात हो की याचं हे चालू आहे का नाही सगळं मूळ, आणि पुन्हा उभं करून आपल्याला बसवतात, हो बसून पुन्हा पाठीला लावतात पाठीला लावतो. की पाठीतनं याचं श्वास बरोबर चालू आहे का नाही. अगदी अगदी हो म्हणजे डॉक्टरनं सुद्धा याची कल्पना आहे की पाठीतनं श्वास चालू आहे, चालू आहे. पण श्वासाचा वापर काय करायचा ह्याची कल्पना गुरुशिवाय मिळत नाही. अगदी किती सुंदर आहे हे. त्याशिवाय मिळत नाही. गुरुशिवाय हे गुरुशिवाय समजूच ती शकत गुरु नाही. किल्ली आहे अगदी अगदी की तुम्ही षटचक्र भेदन करून इथपर्यंत जाऊ शकता, पण पुढचे जे आहे ते गुरु किल्ली असल्याशिवाय तुम्ही त्याच्या पुढं जाऊ शकत नाही. ब्रह्मरंध्रामध्ये जायसाठी गुरुची गरज असते. गुरुशिवाय काहीच नाही. तिथपर्यंत तुम्ही तुमचे जाऊ हो शकता. हो जसं दारापर्यंत गेलात, हो पण कुलपाची चावी असेल तर उघडून आत जा, नसेल तर तुम्ही आत जाऊ शकत नाही, दारात बसवावे. तशी ही क्रिया आहे अगदी की गुरुशिवाय ती किल्ली सापडत नाही. तो गुरु तयारीचा पाहिजे, नुसताच गुरु नको आहे, बरोबर. तो सद्गुरू पाहिजे त्या तयारीचा. अगदी आणि त्याला सुद्धा आपण हल्ली कुंडलिनी जागृती म्हणतो, हो पण कुंडलिनी जागृती म्हणजे सुद्धा चेष्टा नाही आहे. आज प्रत्येक नाथांना जेव्हा त्यांनी केलंय त्याप्रमाणे तुमचं शरीर पूर्ण शुद्ध झाल्याशिवाय बरोबर. किंवा त्याची हाडं निघाल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. पैशावर कुंडलिनी जागृत होत नाही, मटण खाऊन कुंडलिनी जागृत होत नाही, हात ठेवून कुंडलिनी जागृत होत नाही. हे फसवायचे धंदे आहेत. कृपा करा, कोणी त्याच्यावर काही हे करू नका. हे फार महत्वाचं आहे. कारण या आजकाल कुंडलिनी जागृत करण्याचे क्लासेस चाललेले आहेत. भरपूर हां